आदित्यवरती सगळ्या कंपनीची जबाबदारी आहे. जर का ही फॅक्टरी तो वाचवू शकला तर कंपनी वाचवेल, कंपनी चालवेल. बघू. हे सगळं ठीक आहे, पण सईला सोडून जास्तीत जास्त वेळ या कामात जुंपून घेणं जमणार आहे त्याला? नाही, आणि सईला काय वाटेल, तिने समजून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर मग अरे चहा. काय चाललंय तुमचं सकाळ सकाळ? एजीओसी म्हणजे? एजीओसी. ओसी लोजी सुनोजी कहता हूँ आम्ही एक घेतो चहा. अच्छा. नाही सिक्रेट आहे ना? कुठे सिक्रेट? कुठे नाही, सिक्रेट नाही. माझ्यापासून लपवून ठेवताय सिक्रेट? नाही ग मामा, आपलं काय ठरलंय? माझ्यापासून काहीही लपवायचं नाही, मला अजिबात अंधारात ठेवायचं नाही. आणि आता तर थोड्या वेळात दिवसही उजाडेल, मग सगळं कळेलच मला. त्यामुळे मला पटकन सांगा काय सिक्रेट आहे, नाहीतर मी ही पेटी उघडून बघ. एक मिनिट थांब. तिला पेटी उघडून दे. उघडून दे. नाही थांब. तू कशाला? मी उघडतो ना पेटी. मी उघडतो. मी उघडतो. अरे मी उघडतो. हे बघ काय आहे, हे बघ सगळ्या, हे बघ साड्या, हे बघ. ठीक आहे वंदूची साडी. हो, आम्ही भाऊबीजेला दिली होती. हा नाही, इतकी वर्ष झाली पण ना वंदूच्या आठवणी विरल्या ना साडी. ही साडी आहे ना, ती तू घे. हा नाही मामा, मी गंमत करत होते. अगं मग गंमत म्हणून घे. हा घे आणि नेसून पण दाखव. तेवढंच वंदू घरात आली असं वाटेल आम्हाला सगळ्यांना. आदर्श गृहिणी सारखी. ओके, मी नेसते ही साडी. थोडक्यात वाचलो. हे बघा, हे पेपर्स आहेत ना, हे ताबडतोब कुरिअरला पाठवा. आदित्यला अजिबात पत्ता लागता कामा नये. सई कुठं निघाले तुफान मेल? तुफान मेल नाही, तुफान फिमेल. ऍक्च्युली आदर्श फिमेल. आदर्श फिमेल. काय कसली धावपळ चालली सकाळी सकाळी? अरे मी आप्पांसाठी चहा घेऊन जाते, तू पण पटकन रेडी हो, मी तुझ्यासाठी पण आणते. एक मिनिट. आजचा चहा तू बनवलाय? सवाल. या घरची आदर्श सून म्हणून मी आज सगळी कामं करणार आणि या घरचं आदर्श सुनेचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. सही ऍक्च्युली स्वप्नात मलाही पडलंय. ऐक ना, थांब. दोन मिनिटं. हा तर स्वप्न मी ना असं ऐक, मला सुद्धा तुला एक खूप मोठं सरप्राईज द्यायचंय, पण त्याच्या आधी ना मला सगळ्यांच्या आधी आंघोळ करायचे आणि सगळ्यांसाठी डबे पण तयार करायचे. स्वप्न जरा एक अगं 2 मिनिटं लागतील मोजून. त्याआधी मला इंटरनेटवरचा व्हिडिओ चेक करायचा, आपण नंतर बघू. अगं सई, नंतर काय सरप्राईज मिळणार काय म्हणतेस? आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या बदलापूर फॅक्टरी मधला संप चिघळण्याची शक्यता. बदलापूर या फॅक्टरी बद्दल कधी ऐकलं नाही. काय चाललंय काय तुमच्या कंपनीत? हो ना, कठीण आहे बुवा. बघ ना, मलाही आताच कळतंय रे. पण तुमच्या मालकाला कळत नाही. हो, अरे म्हणजे तो काही लक्ष घालतो की नाही, हा, आणि प्रश्न सोडवतो की नाही. आमचे मालक इथे ऑफिस मध्ये आले तरी खूप झालं, फॅक्टरी मध्ये कधी जाणार?
चालेल, असले प्रश्न सोडवणं तर दूरचीच गोष्ट आहे. मग तू सोडव ना. हो, तू का नाही सोडवत? नाही म्हणजे फॅक्टरी काय फक्त मालकाची नसते, त्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची असते. बघ जमते का तुला प्रश्न सोडवायला? सोडवलाही असता हा प्रश्न, पण तेवढी पॉवर कुठे आहे ना रे हातात? कंपनी सगळ्यांची असेलही, पण महत्वाचे निर्णय सगळे मोठेच घेतात ना. पण तूही आता मोठा झालाय. तसं मोठं नाही रे, म्हणजे मी कंपनीचा मालक थोडीच आहे, पण कंपनीचा मालक फक्त स्वप्नातच व्हायचंय. अरे कोण म्हणाला असं? तू प्रयत्न केलास तर तू देखील कंपनीचा मालक होशील. हो हो हो, तयार हो तयार हो. म्हणजे जायचंय ना ऑफिसला, उशीर नको व्हायला, तयार हो लवकर असं म्हणतो. सई बघ केव्हाची कामाला लागली आहे. पक्की आदर्श गृहिणी होते ती. मी त्याच अप्पांना चहा दिला तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. एवढी धावपळ चालली भेटतच नाही अरे. धावला बायकोच्या मागे. त्याच्यावरती जबाबदारी टाकल्याशिवाय कळणार नाही हा मालक व्हायला लायक आहे की नाही ते. होईल रे. आता सई तरी आपल्या घरची सून येईल असं कधी वाटलं होतं का? पण झाली ना, आणि रुळली सुद्धा. तसंच यालाही जमेल. जमेल म्हणजे जमवावंच लागेल, पण नवीन लग्नाच्या धुंदीतून बाहेर पडला तर ते असंच प्रेमामध्ये अडकून राहिला तर मग कठीण आहे. मूर्खस का जरा? तू किंचळतेस काय? मीच आहे दिवसा डोळ्या काय चोर घुसणार आहे का घरात? मग आपल्याच घरात असं चोरासारखं का वावरतोस? तुझ्याच भाषेत सांगू? लाजो, अरे चोरी करना तो तुम्हारा काम है, इसीलिए तो पहले मेरा चैन चुराए, फिर मेरी सांस चुराई, और तब भी दिल नहीं भरा तो मेरा दिल ही चुरा लिया. वाह वाह वाह, आई एम इम्प्रेस्ड. तर बेसिकली चोर मी नाही, चोर तू आहेस. अरे मी तर मालक आहे का मोठ्या कंपनीचा. झोप झालीये ना नीट? अगं हेच तर मला सांगायचं होतं तुला सकाळपासून. मी एका मोठ्या कंपनीचा मालक आहे, आणि असं खूप महत्वाच्या कामांचं प्रेशर आहे माझ्यावर, आणि ते सगळे इम्पॉर्टंट डिसिजन्स मला एकदम घ्यावे लागतात. आणि त्याच टेन्शननी तू खडबडून जागा झाला, हो ना? नाही अगं, मी अगदी खुशीत होतो. खुश? ते कसं बरं? कारण वेगवेगळ्या पेपर्सवर सह्या करताना, हे सगळे महत्वाचे निर्णय घेत असताना, अशाच भिजलेल्या केसांनी तू होतीस ना माझ्या शेजारी उभी. पहाटेची स्वप्न खरी होतात ना. ते मालकवाला स्वप्न माहित नाही, पण तुझं या भिजलेल्या केसांचं स्वप्न मात्र पूर्ण झालं बरं का. परत दापोलीला गेल्यासारखं वाटतंय ना. दापोलीत तुझ्या मेघनाशी लग्न करण्यासाठी गेला. हो, पण खरं प्रेम तुझ्यावरच होतं ना. आणि तिथं जाऊन तर तुझ्या केसांच्या परत नव्यानं प्रेमात पडला मी. तुम्हा पुरुषांना काय एवढं कौतुक असतं रे ओल्या केसांचं? आम्हाला इतके लांब केस धुवायला आणि ते वाळवायला किती कष्ट पडतात, आणि तुम्हाला ओले केस दिसले की तुम्ही लगेच खुश. असं काही नाही. असंच आहे. हे सगळ्या टिपिकल सिरियल्स मध्ये आणि सिनेमांमध्ये ना हे असंच दाखवतात. म्हणजे हिरोईन एकदम अशी ओल्या केसांमध्ये वगैरे येतेय, आणि हिरो तिला बघून तिच्यावर लट्टू झाला. अरे केसांसारखे केस ते, ओले काय आणि सुके काय, काय
फरक पडतो? अगं आता असं कसं सांगू? नाही नाही, सांगच मला, कसं तरी सांग, कारण मला ऐकायचं. पहिला पाऊस पडतो ना, तर तो काही आपल्याला सांगून पडत नाही, तरी तो पडला याची आपल्याला चावल कशी लागते? भिजलेल्या मातीचा गंध हवेत पसरतो त्यामुळे. बरोबर बरोबर. पावसाचा माहोल असतो ना, हा या भिजलेल्या मातीतूनच तर बनतो. आता पाऊस पडून झाल्यावरही इतर वेळेसही माती आपल्या आजूबाजूलाच असते, पण जेव्हा ती पावसात भिजते तेव्हा त्यातली खरी जादू कळते. आपल्याला आवडत असलेल्या मुलीचंही तसंच असतं ना. ती मैत्रीण म्हणून आपल्या आसपास असतेच. ती अशा भिजलेल्या केसांनी समोर आली की मग त्याच्यात बायको दिसायला लागते. पण खूप पाऊस पडल्यानंतर त्या मातीचा चिखल होतो ना. मग होते त्या चिखलातूनच कमळ उगवतं ना, आणि त्यावरही असेच पाण्याचे थेंब पडले ना की कमळाची पानंही खूप सुंदर दिसतात. हो, पण असा सारखा सारखा पाऊस पडला की सगळीकडे पाणी पाणी होतो, मग चिडचिड होते, कंटाळवाणं होतं सगळं. तशीच जर या ओल्या केसांची जादू उद्या कंटाळवाणी झाली तर? नाही होणार, कारण ही जादू फक्त पाण्यात किंवा केसात नसते. खरी जादू ही खऱ्या प्रेमामध्ये असते. खऱ्या प्रेमाचा कसा कंटाळा येईल? ओके, बघू आपण. बघणार फक्त मी तुझ्या ओल्या केसांकडे, आणि तू हे असेच केस घेऊन माझ्या समोर यायचंस. माझा दिवस असं बनवायला. अरे यार, मी हे ओल्या केसांचं कौतुक करण्याच्या नादात मी तुला सरप्राईज द्यायचंच विसरून गेले. मला कळलं, साडी नेसलीस ना. हो, पण ही साडी माझी साडी नाहीये काही, ही मला मामाने दिली. ही तुझ्या आईची साडी आहे. छान. साडी छानच आहे, पण मला ती छान नेसता नाही ना आली. येणार येणार, तू फक्त सांग, मी काय मदत करू. ते अशा निऱ्या करायच्या किंवा त्या दिवशी सारखं ते पिन वगैरे ते सगळं. अरे वा, आज लाज वगैरे नाही वाटत आहे तुला? अरे माझ्याच बायकोला साडी नेसवायला कसली लाज?
तरी एकदा. मग काय झालं? अरे कर नाही त्याला डर कसला. मामा मामा सई आदित्य, नको ना. अच्छी मामा. नाही त्याला सारखा सारखा घडणार नाही. अरे खरं सांगते मामा आहेत मग बघ बोलून एकदा. ठीक आहे बोलतो मी नाही सोडणार. मामा अरे उघडं डोळे काही हो काही नाही चाललंय ते म्हणजे तिला हे लुगडं कसलं साडी नेसवायला मदत करत होतो. म्हणजे तीच ऍक्च्युली तीच म्हणली होती मला साडी नेसवायला मदत कर म्हणली होतीस ना. बस 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 बस. तुला कुणी काही विचारते का? नाही पण तरी जरा नव्या लग्नानंतर नव्या गोष्टी घडतात. माझ्यासाठी काही नवीन नाहीये, आमच्यासाठी नवीनच आहे. तिच्यासाठी पण हे साडी वगैरे असं एखादा दिवस ते व्हिडिओ वगैरे पण रोज मदत कशी. म्हणजे तू त्यापेक्षा साडीच नको ना घालत जोस कशाला उगाच. ए बाबा मला जमेल साडी नेसायला आणि मला आवडते साडी नेसायला. ऍक्च्युली ना याच्यात असा मस्त घरच्या बाईसारखा म्हणजे आदर्श गृहिणी मला फील येत. मी तर उद्यापासून रोज नेसायचा विचार करते साडी. अगं नको कशाला राहू दे, तुला बरं वाटेल ते कपडे वापर तू. आणि तुम्हा मॉडर्न मुलींना साडीत अनकम्फर्टेबल वाटतं ना, मग कशाला उगीच त्रास घेते. त्रास नाही गई, हा विश्वास आहे. मी ठरवलं तर काहीही करू शकते याचा. नाही आमचा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे, फक्त साडीवर नाहीये. तुम्ही मजा उडवताय ना माझी. तुम्हाला असं वाटतंय ना मला हे जमणार नाही. लागली बेट. हे बाई बेड पैज वगैरे सगळं जुगार. लागली पैज. लागली बाई. आदित्य, हिला एवढ्या सगळ्या साड्या घेण्यासाठी तुला वेळेवर कामावर जायला हवं. नाही तर जमेल कसं एवढ्या साड्या घेणं. जमेल ना का नाही जमणार. तो एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. हा त्यालाच स्वप्न पडलं होतं तसं. मोठ्या कंपनीचा मालक बनण्याची स्वप्न पडायला लागलेत आता त्याला. वा वा वा, मग लगेच लागा कामाला सईच्या साड्यांसाठी आणि तुझ्या मालकीच्या कंपनीसाठी. चला मला आदित्य, याच्या पुढे कंपनीचा मालक होण्याचा तुझा प्रवास कठीण होत जाणार. या एनव्हलप मध्ये तुझी कुवत पाहणारी पहिली कसोटी आहे. आता ह्या कसोटीमध्ये तू पास होतोस का कसं ह्याच्यावरती तुझं भविष्य अवलंबून आहे. तेव्हा तयार हो.